नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. भाग्यवान स्त्रियांचे 11 लक्षणे. काही शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपजत गुण घेऊन येते, जन्माला आलेली असते. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना ही वेगळी असते. त्यांची शारीरिक लक्षणे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रत्येक मुलांना असं वाटते की त्यांची होणारी जीवनसाथी साधी ही भाग्यवान असावी, पण अशा मुली आपणास शोधून भेटत नाही. शोधून भेटणं जरा अवघडच असतं. शास्त्रानुसार शारीरिक लक्षणावरून देखील आपण भाग्यवान महिलेला ओळखू शकतो. ज्या महिलांच्या शरीरावर या प्रकारची लक्षणे असतील तर त्या महिला या खूप भाग्यवान असतात. अगदी साक्षात माता लक्ष्मीची कृपा असते महिलावर सदैव असते. ज्या महिलांची शरीरसृष्टी शास्त्रानुसार या प्रकारची असते अशा महिला खूप भाग्यवान ठरतात. अशा महिलांचे शारीरिक लक्षणे कोणत्या प्रकारचे असू शकतात तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 1 नंबर, सर्वात महत्त्वाची गोष्ट तर ती म्हणजे आपले कपाळ. ज्या महिलांचे कपाळपाटी ही खूप उंच आणि चमकदार असते तर अशा महिलांच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते, सुख लाभते. अशा महिलेच्या पतीला त्यांच्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. नंबर 2, दुसरे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे केस हे खूप लांब आणि दाट असतील तर अशा महिला या खूप भाग्यवान असतात. साक्षात माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर असते. त्यांच्या पतीच्या प्रत्येक कामात यश प्राप्त होते. या प्रकारच्या महिला दिसण्यात खूप सुंदर, आकर्षित असतात. त्या त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यामुळे इतरांना आकर्षित करतात, सर्वांची मने जिंकून घेतात. नंबर 3, तिसरे लक्षण म्हणजे या महिलेच्या पुढचा खांदा हा मोठा झुकलेला असतो तर अशा महिला या नम्र स्वभावाच्या असतात आणि त्यांच्या या स्वभावामुळे ते संसार अगदी नीटनेटकेपणाने करतात. नंबर 4, चौथी लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या नाकाचा शेंडा यावर तीळ असेल तर अशी महिला देखील खूप भाग्यवान ठरते. अशी महिला ही तिच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असते. अशा महिलांचा स्वभाव हा देखील खूप शांत आणि गुणी असतो. अशी महिला ही तिच्या कुटुंबासाठी सर्वस्व वेळ घालवते. नंबर 5, पाचवे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे दात हे सरळ आणि पांढरे शुभ्र असतात, शिवाय पुढील 2 दातांमध्ये जर फट असेल तर अशा महिला या खूप भाग्यवान असतात. अशा महिला या फक्त त्यांच्या संसारात गुंतलेल्या असतात. त्यांचा संपूर्ण वेळ संसारासाठी घालवतात. नंबर 6, सहावे लक्षण म्हणजे ज्या महिलांची मान ही उंच असते तर अशा महिला त्यांच्या कार्यात, त्यांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात पुढे राहतात, शिवाय खूप कार्यशील असतात. अशा महिला या नेहमी सकारात्मक विचार करत असतात. नंबर 7, सातवे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे पायाची बोटं ही लांब असतात, जवळ असतात आणि समान असतात तर अशा महिला या देखील खूप भाग्यवान असतात. या महिला त्यांच्या संसारात तर अशा महिला या देखील खूप भाग्यवान ठरतात. या महिला लग्न झाल्यानंतर त्यांच्या पतीच्या घरी सुख, समृद्धी, वैभव, संपत्ती घेऊन येतात. खूप प्रमाणात त्यांना ऐश्वर्य लागते. सासरी त्यांची प्रतिष्ठा आणि मान हा त्या देखील वाढतो. अशा महिलांना माता लक्ष्मीचे रूप ही मानले जाते. नंबर 8, आठवे लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या गालावर तीळ असते तर अशा महिला दिसण्यात खूप सुंदर असतात. दिसण्यात खूप सुंदर असणे आकर्षित असतात. या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात. शिवाय या महिला धार्मिक वृत्तीच्या असतात. नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात. नंबर 9, नववं लक्षण म्हणजे ज्या महिलांचे डोळे हे मोठे, सुंदर, तेजस्वी, पाणीदार, चमकदार असतात तर अशा महिला खूप भाग्यवान असतात. अशा महिलांचा सर्व इच्छा या लवकर पूर्ण होतात. अशा महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात. पतीच्या प्रत्येक कामात त्यांची साथ देतात. शिवाय आपले संसार देखील ते नीटनेटकेपणाने करण्यात व्यस्त असतात. नंबर 10, 10वे लक्षण म्हणजे महिलेच्या जिभेचा रंग अति लाल असतो आणि जीभ ही देखील खूप नाजूक असते तर अशी महिला देखील खूप भाग्यवान ठरते. अशा महिलेला तिच्या जीवनात सर्व भौतिक सुख प्राप्ती होते. अशा महिलेमुळे तिच्या कुटुंबाचे भाग्य
देखील उजळते. नंबर 11. 11वे लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या पायाची टाच ही गोल असते, त्या खूप पायाची टाच जी नरम असते, तर अशी महिला देखील खूप भाग्यवान असते. अशा महिला या त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये सुखसुविधा भोगत असतात. त्यांना चांगले सौभाग्य लाभते. मी सांगितलेली जी काही माहिती आहे ती आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.